हा व्हिडिओ भाईंदर वेस्ट जयंबेनगर सॉल्ट पॅनच्या जागेवरती मोठ्या प्रमाणात असं अनधिकृत शब्द वापरतोय मी. लक्षात ठेवा, माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत. अनधिकृतपणे असं सॉल्ट पॅनच्या जागेवरती बाईकचा पार्किंगचा व्यवसाय केला जातो. दिवसाला या ठिकाणी 1,500 ते 2,000 बाईक पार्किंग केल्या जातात. त्या बाईकमध्ये ज्वलनशील सारखा पदार्थ पेट्रोल मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये असतो, हे लक्षात ठेवा. याच अनुषंगाने आपण सर्वांना माहित असेल, काल रात्री म्हणजे जवळपास परवा रात्री 12च्या सुमारास कनक्या परिसरामध्ये महानगरपालिकेच्या रिझर्वेशन जागेवरती, आरक्षित जागेवरती अनधिकृत शेड बांधून तिथे मोठ्या प्रमाणात आग लागली. त्याला जबाबदार कोण आहे? तर याच अनुषंगाने मी मागच्या 2 महिन्यापासून भाईंदर वेस्टच्या सॉल्ट पॅनच्या ठिकाणी जे अनधिकृत बाईक पार्किंगचा व्यवसाय चालतोय त्या संदर्भात पाठपुरावा करतोय. माहिती अधिकारामध्ये मला पेपर प्राप्त झाले. सॉल्ट पॅनच्या डिपार्टमेंटने तिला कुठल्याही प्रकारची त्या बाईकच्या पार्किंगला परवानगी दिलेली नाहीये. त्याचं अधिकृत पत्र माझ्याकडे, मी आपल्या सर्वांना देतो ते. त्यानंतर स्टेट गव्हर्नमेंटचं तहसील ऑफिस कडून सुद्धा मी पत्र व्यवहार केला. त्यामध्ये सुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारची आमच्या डिपार्टमेंटकडून परवानगी दिलेली नाहीये असं स्पष्ट उल्लेख केलेला आहे. त्यानंतर आपली मीरा भाईंदर महानगरपालिका जी स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्यांना सुद्धा मी पत्र व्यवहार केला. त्यांनी लिखित स्वरूपामध्ये सांगितलं की आम्ही अशा सॉल्ट पॅनच्या जागेवरती कोणत्याही प्रकारच्या वाहनतळाला परवानगी दिलेली नाहीये. मग यांना परवानगी कुणी दिली असा सर्वात मोठा प्रश्नचिन्ह आमच्या समोर निर्माण होतोय की सर्रासपणे असा अनधिकृत व्यवसाय गेल्या अनेक वर्षांपासून तिथे ते लोक, स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, कोण दबंग करणारे, काही दबंग कोणते आपापले वेगवेगळ्या उपमा देणारे नेते कोणता दबाव टाकून तिथे हा धंदा करतायत. त्याच्यामध्ये तुम्हाला अजून महत्वाची गोष्ट सांगतोय की महानगरपालिकेचा काही नियम आहेत की महसूल जमा करण्यासाठी काही महानगरपालिकेने, स्टेट गव्हर्नमेंटने काही नियम बनवलेले आहेत. तो महसूल बुडवण्याचं काम सुद्धा कोण करते हा सर्वात मोठा प्रश्न आहे की महाराष्ट्र शासनाला असेल किंवा केंद्र सरकारला महसूल जो मिळायला पाहिजे होता तो महसूल कोणाच्या खिशात जातोय, कोण वसुली करतोय. तुम्हाला मी अजून एक धक्कादायक प्रकार दाखवतो. सर्रासपणे अशा पार्किंगच्या नावाने, आता ही पार्किंगची माझी खिशात घरी प्रिंट केलेली पावती नाहीये, त्याच्यामध्ये पेड पार्किंग स्टँड, सायकल स्कूटर स्टँड, नाव बघा कोणत्या व्यक्तीचं नाव आहे, हेमंत शहा. हे मी सांगत नाहीये, ही पावती सांगते. तिथे सर्रासपणे अशी अनधिकृत पावती, हेमंत शहा या नावाने अशी अनधिकृत पावती देऊन तिथे लाखो रुपयाची उलाढाल होते. हे लाखो रुपये वसूल करून कोण भ्रष्टाचार करतंय याच्या मागे, या संदर्भात मी स्थानिक पोलीस स्टेशन भाईंदर वेस्टला तिथे जाऊन लेखी तक्रार दिली. लेखी तक्रार दिल्यानंतर मला तिथे जबाब सुद्धा नोंदवण्यात आला. तरी देखील अजून तिथे कुठल्याही प्रकारची कोणतीही प्रशासनाने कारवाई केली नाही.